नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज बनवूया आपण भरलेली पातोळी. त्यासाठी लागणारं साहित्य. सगळ्यात पहिले मी खसखस घेतलेली आहे. खसखस मी 2 तास आधीच भिजवून घालून मस्त अशी खरपूस ताव्यावर भाजून घेतलेली आहे. त्यानंतर तीळ सुद्धा मी ताव्यावर खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले आणि त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे तिन्ही गोष्टी आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आधी मी शेंगदाणे काढून घेतले, त्यानंतर मी तीळ काढून घेतले मिक्सरमधून. त्यानंतर खसखस. खसखस हे मिक्सरमधून बारीक निघणार नाही तरी सुद्धा त्याला एक घेरा आपण मारून घेऊ. त्यानंतर 3 कांदे घ्यायचे. मी हे मस्त चॉपरमध्ये टाकून बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये टाकून घेतलेले आहे. आता बघू शकता तुम्ही कढई तापलेली आहे. मस्त याला असा खरपूस भाजून घ्यायचा, जेणेकरून याला लाल कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. त्यानंतर तेल, तिखट, मीठ, हळद टाकून मस्त हे भाजून घ्यायचं. त्यामध्ये थोडासा सांबार टाकायचा आणि ते तिन्ही गोष्टी काढलेल्या आहेत ते सारण ते सुद्धा टाकून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं भरायचं सारण तयार आहे. त्यानंतर मी भाजीला रस्स्यासाठी मसाला काढून घेतला. त्यासाठी मी भाजलेलं खोबरं, काजू, बदाम आणि जिरं, एक भाजून घेतलेला कांदा, सांबार आणि भाजलेली डाळ मी हे मिक्सरमधून सगळ्या गोष्टी बारीक करून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे मस्त आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे. आता त्याच कढईत तेल टाकून मस्त लसूण बारीक करून घ्यायचा. त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि जो आपण सगळ्याची पेस्ट काढून घेतली होती तो सुद्धा मसाला यात टाकून घ्यायचा. मस्त खरपूस असं होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकत आपण याला मस्त असं होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही किती मस्त अशी तर्री आलेली आहे. मग गॅसच राहू द्यायचा, म्हणजे जेणेकरून अशी तर्री आपली मस्त येणार. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, एक उकळी काढून घ्यायची. आपला रस्सा तयार आहे. आता स्टफिंगसाठी मी बेसन घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकून हे थोडं पाणी टाकून हा उंडा मी आता मळून घेणार आहे. बघू शकता मी किती थोडं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपला उंडा तयार आहे. आता आपण पातोळ्या भरून घेऊ. आधी मी उंडा ठेवला आणि त्याला बेसन लावून मी मस्त हलक्या हाताने लाटून घेत आहे. यामध्ये आपण हळू लाटत न्यायचं. बघू शकता थोड्या प्रमाणात मी याच्यात हे भरलेलं आहे सारण. कमीच प्रमाणात सारण भरायचं. अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि दोन्हीकडून याला मी बांधून घेतलेलं आहे. त्यानंतर एका पातेल्यात गरम पाणी ठेवलं गॅसवर आणि इकडे चाळणीला तेल लावून ह्या सगळ्या आपण पातोळ्या त्याच्यावर ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे ठेवून द्यायच्या की जेणेकरून सगळ्यांना हे वाफवू शकलं पाहिजे. मग गरम पाण्यावर हे चाळणी आपण ठेवून देऊ आणि 10 ते 15 मिनिटं आपण हे वाफेवर ठेवून देऊ. बघू शकता आपल्या मस्त अशा पातोळ्या तयार आहेत. अशा टम्म फुगून तयार झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण हे पातोळी रश्श्यामध्ये टाकून मस्तपैकी खायचं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा अशीच तुमच्या घरी भाजी बनवून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद.